आपण एवढे लोक बसलोत ना, यांच्या ठिकाणी आत्मा आहे. पलीकडे जाणार असतील त्यांच्या ठिकाणी आत्मा आहे. शरीर म्हटलं की त्याच्यात आत्मा आहे. मग जिथं शरीर नाही मग इथं आत्मा आहे का? नाही. देवा गोडी संगती सज्जनी आणि हरी दिशे जनीवनी आत्मा. मग इथं हरी आहे का नाही? आत्मा आहे का नाही? आत्मतत्वाने हरी जनात हे वनात हे. ही नजर का नाही आपल्याला? तर साधू बोध झाला नाही. महात्म्याला तो बोध असतो. म्हणून महात्म्याला आत्मा हा व्यापक रूपाने दिसतो. आणि आत्मा व्यापक रूपाने आहे. इथं आहे का नाही? मग तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुमच्या टीव्हीला केंद्रावरून चित्र फेकल्या जातं. ते एक फेकतात का अनेक फेकतात? चित्र किती फेकतात? एकच सभा असते. त्या सभेचं कॅच केलेली असते. ती सभा फेकतात असते आकाशामध्ये. आकाशामध्ये ते एक चित्र फेकलं की ते आकाशभर होतं. किती होतं? आकाशभर होतं. मग त्या आकाशातून ती चित्र जे कॅच करणारं जे एक मशीन आहे, त्याला तुम्ही टीव्ही म्हणता. ते टीव्हीतलं टीव्ही काय करतं? ते सगळं चित्र असं कॅच करतं, जमा करतं. त्या चित्राचे हजारो तुकडे झालेले असते, लाखोनी तुकडे झालेले असते. मला उदाहरण कशा करता येते जरा बारकाईने अभ्यास करा. ते कॅच करतं आणि ते चित्र जसं तसं टीव्हीत दाखवतं. मग आता 10 टीव्ही ठेवल्या तर 10 टीव्ही मध्ये एकच चित्र दिसन का नाही? आहे का नाही? एक चॅनल असेल, दूरदर्शन सगळं चित्र एकच दिसेल ना. मग इथं एक टीव्ही आणि इथं एक टीव्ही आणि मध्ये चित्र नाही का? दिसत का नाही? ते त्याची कॅच करण्याची जी मशीन आहे ती नाही तिथं. अर्थात तिथं उपाधी नाही. उपाधी नाही म्हणून ते चित्र नाही. तसं भगवान परमात्म्याचाच असणारा हा अंश आहे. काय? आत्मा. आत्मा अनेक आहे, व्यापक आहे, पण उपाधी नाही म्हणून तिथं नाही. जर ती नजर आली तर जनी वनी अवघा दे.